किती वेळा सांगणार तेच 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 तेच. त्या दैवताचे पार कपडे काढून मोकळे झाले. त्यांना ढोंगी म्हटलं, ते कच खातात म्हणतात. म्हणजे त्यांचं संपूर्ण चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचे आणि मग त्यांना सल्ले द्यायचे. काही गरज नाही आहे. शरद पवारांनी काय करायचं, शरद पवारांनी त्यांची कन्या आणि त्यांचे कुटुंब ठरवतील. आपण कृपया आता ह्याच्यात पडू नये. इतक्या जाहीरपणानं बोलण्याचा तुम्हाला शरद पवारांविषयी अधिकार पण नाही. आता शरद पवारांच्या कन्येला पाडण्यासाठी आपण जे जे काय केलं, दादागिरी केली, गुंडांना वापरलं, पैसे वापरले, प्रशासन वापरलं, बँका 5-5 वाजेस्तोवर उघड्या ठेवल्या आणि त्याच्यानंतर आज सरळ येताना सांगता दैवत आहे. दैवताचे झालेले हाल बघितले नाही का तुम्ही? 46 डिग्री टेम्परेचरमध्ये पवारसाहेब प्रचार करतात. आणि कोणामुळे घडलं सगळं? तर एकट्या अजित पवार. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि अजित पवार आता ह्याच्यानंतर काय करणार आहेत ते मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांना छळण्यासाठी त्यांनी आत्तापासून तयारी सुरू केली आहे. हे 20 तारीख झाल्यावरती तुम्हाला कळेल अजित पवार काय करणार आहे. माझ्या विरुद्ध काय त्याचं कट आहे हे पण 20 तारखेनंतर घडेल. अशी कटकारस्थ करायची आणि मग नाही ते उंची दैवत आहेत, त्यांनी घरी बसावं. या विधानसभेला त्यांच्या मनातला मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ते बसवतील. राज्यसभेची ज्यांची टर्म आहे ती पूर्ण करतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला भीष्म पितामह म्हणून सगळ्यांना मार्गदर्शन करतील. ते राजकारणातून निवृत्त होणार नाहीत म्हणजे नाहीत. सर, त्यांनी असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की मी केवळ शरद पवार यांचा पुत्र नसल्यामुळे मला संधी. हे असे रक्ताची नाती भीती हे सगळं आता भावनिक हे करू नका. पुत्र नसताना, पुतण्या असताना काय काय मिळालं त्याची यादी द्या ना जरा. आणि त्या मुलीला काय मिळालं त्याची यादी द्या. सूर्यकांताताई मंत्री झाल्या, सुप्रियाताई झाल्या नाहीत. आगाथा संगमा मंत्री झाल्या, सुप्रियाताई झाल्या नाहीत. आणि मग तुम्हीच का? तुम्ही म्हणजे काय एकमेव अद्वितीय आहात का? तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री पदाची आशा आणि सांगताय की मला करायला हवं होतं, तेव्हा तुमच्यापेक्षा सिनियर आणि परिपक्व RR पाटील होते. तुमच्या एवढेच जयंत पाटील होते. तेव्हा पद्मसिंह पाटील होते. तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील होते. तेव्हा छगन भुजबळ होते. मग तुम्हीच का? केवळ पवारांचं रक्त आहे म्हणून तुम्हाला द्यायचं? आणि पवारांनी मान्यच नाही. पवार कधीच रक्ताचं राजकारण करत नाहीत. नाही तर आमच्यासारखे मागासवर्गीय इथे दिसलेच नसते. एका हमालाच्या पोराला त्यांनी राजाविरुद्ध लढवला नसता. शशिकांत शिंदेला आज राजाविरुद्ध लढवला तो कशामुळे? गोर गरीब शोषित समाजातनं ज्याला कोणीच वाली नाही अशा माणसांना बोटाला धरून चालवायला शिकवलं शरद पवारांनी. ही किमया फार कमी लोक करू शकतात. आणि अजित पवार फक्त पोरगा नाही म्हणून नाही, तर त्यांच्यापुढे अनेक पर्याय होते. ह्या पर्यायांमध्ये भांडणं झाली असती म्हणून त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या ऐवजी 4 मंत्रिपदं राष्ट्रवादी काँग्रेसला वाढवून घेतली. म्हणजे जे येईल ते मलाच मिळायला पाहिजे होतं. उपमुख्यमंत्री मलाच मिळायला पाहिजे होतं. विरोधी पक्ष नेता मलाच मिळायला पाहिजे होतं. हे मलाच मिळायला पाहिजे होतं. तुम्ही कोण? आणि मग शरद पवार असंच करणार असतील तर शरद पवारांवर जाईल कोण? काय सगळी परत घरातल्या घरात वाटायची? असं चुकीचं आहे. आणि आता कशाला बोलतं? झालं ना, संपलं इलेक्शन. हे जर तुम्ही तेव्हा बोलले असते, तुम्ही एक मुलाखत दिली आहे मला आठवत आहे की आता ते काही दैवत वगैरे नाही आहेत. आता काहीतरी 4-5 दिवस या निवडणुकीच्या वातावरणात तेव्हा तर म्हणाले दैवत नाही आहेत ते आमचे, आम्ही दैवत काय मानत नाही. अरे शरद पवारांनी केलं काय इथपर्यंत तुमची विचारणा मजल गेली. जे काय केलं ते मीच केलं. आता कशाला शरद पवारांबरोबर बोलतो? बंद करा. मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही, मात्र अशा वेळेस मुलाप्रमाणे जास्त प्रेम पवारांनी त्यांना. एक तर पहिली गोष्ट, मुलगा आणि मुलगी हा भेद महाराष्ट्र मानत नाही. शरद पवार तर कधीच नाही. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुलगा आणि मुलगी हे सेक्शुअल डिस्क्रिमिनेशन आहे, लैंगिक
लिंग हे ते आम्ही मानतच नाही. जेवढा पोरगा तेवढीच पोरगी, म्हणजे पोरगी कमकुवत असते असं म्हणायचं का? देशाने इंदिरा गांधी बघितली आहे. सर, मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत की निवडून म्हणजे दिल्लीला जाईल मुंडेंची लेख, कुठून आली तुतारी उचलून फेक. ते ठीक आहे, ते पण शीघ्र कवी झालेत रामदास आठवले. सर, महानंदाची डेअरी आता गुजरातला गेलेली आहे, मदर डेअरी विकत घेतली काय? असं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना समजत नाही त्यांच्या हाताखालनं काय काय जात आहे. महानंदामधनं दूध कुठनं यायचं? तर गुजरातमधून यायचं काय? असंच कर्नाटकाच्या इलेक्शनच्या वेळेस नंदिनी नावाचं त्यांचं दूध होतं, ते असंच बंद करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा लोकांना इतका राग आला की गावागावातनं मतदान झालं नंदिनी वाचवण्यासाठी. माझं महाराष्ट्रातल्या आता उरलेल्या मतदारसंघातल्या लोकांना आव्हान आहे की महाराष्ट्र हा दूध प्रक्रियेमध्ये अव्वल आहे. असं असताना आपल्या दुधाचं म्हणजे महानंदाचा सफाया करून ते दिल्लीला द्या, गुजरातला द्यायचं. महाराष्ट्राचं करताय काय तुम्ही? आता गुजरातचाच मुख्यमंत्री करा ना महाराष्ट्रासाठी. लोकांची हिंमत वाढली की मराठी माणसांनी आता इंटरव्ह्यूसाठी येऊ नये. एवढी जर हिंमत वाढली असेल तर हिंमत कोणामुळे वाढली आहे याचाही विचार करा. सर, भाजपसोबत जाण्याबद्दल चर्चा आहे, पवारांना कबूल केलं होतं. साहेबांचे स्टेटमेंट फार पूर्वीपासून जवळून पाहत आलेलो आहे. काय भूमिका घ्यायची? संभ्रमावस्था निर्माण करत असतात. पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते निर्णय घेतात, बाकीच्या सहकार्यांना सांगतात, असं दाखवतात आम्ही सगळ्यांना मिळून निर्णय घेतला, पण त्यांना हवं तेच करतात, असं अजित पवार म्हणाले. असं आहे की सगळ्यांना विचारून निर्णय घेतात ना. सांगतात जाऊन चर्चा करून या. शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार बापाचाच आहे ना. घर बापच चालवतो ना. आणि तुम्ही कधी कोणाला विचारून निर्णय घेतलेत? चर्चा म्हणजे निर्णय नाही. रुपया पडला तरी मी, पहिले लाख रुपये पडले तरी मीच. चर्चा म्हणजे निर्णय नाही असं पवार देखील म्हणतात. नाही, मी नेहमी सांगतो चर्चा म्हणजे निर्णय नाही. निगोशिएशन डज नॉट मीन द फायनल डिसिजन. निगोशिएशन करा, फायनल डिसिजन मी घेईन. तुम्ही आनंदित व्हायचे, चर्चा करायला सांगितले, चर्चा करा, आणि त्याच गावभर सांगताय. अंतिम निर्णय घेतला का? आपली विचारधारा सोडली नाही. घर तुटताना बघितलं, पण विचारधारा सोडली म्हणजे जवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी सोडलं, पण त्यांनी विचारधारा सोडली नाही. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा शिवशंभू, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा तसाच राहायला पाहिजे. जातीवादापासून लांब राहायला पाहिजे, कर्मकांडापासून लांब राहायला पाहिजे. या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो टिकला पाहिजे. याच्यासाठी शरद पवार लढत आहेत. त्यांचं व्यक्तिगत काय स्वार्थ आहे? आता काय त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे? कशात काही नको आहे त्यांना. नवीन पोरांना उभं करून ते नवीन नेतृत्व महाराष्ट्राला देतील. विधानसभेला बघा आता तुम्ही. जिल्हा बँक कधीच नव्हती शरद पवारांकडे, जिल्हा बँक मी टिकून ठेवली. काय जिल्हा बँक पवारांकडे कधीच नव्हती. जिल्हा बँक लक्ष नाही, सगळं अजित पवारांमुळे झाले. बाकी शरद पवार काय नव्हतेच. खरंच आहे, शरद पवारांकडे काहीच नव्हतं. उगाच त्यांचं एवढं मोठं नाव झालं. खरं अजित पवारांनी टेकू दिल्यामुळेच शरद पवार मोठे झाले. बारामतीत देखील बदल त्यांनीच घडवला आहे. सगळं त्यांनीच केलं. अजित पवारांनीच सगळं केलं. शरद पवारांनी काहीच केलेलं नाही. हे बोलणं महाराष्ट्राच्या लोकांना समजतंय की का बोलतायत आता. अजित पवार असं देखील म्हणाले, भाजपसोबत जायचं नव्हतं तर 6 बैठका दिल्लीत का घेतल्या? बैठका म्हणजे निर्णय असतो गो. 2-2 वर्ष चर्चा चालतात आणि चर्चा फिसकटतात. त्याच्यात काय मोठं आहे? देअर कॅन बी डिफरन्स ऑफ ओपिनियन ॲट एनी गिव्हन टाइम. तुम्हाला सत्तेची लालच लागली होती म्हणून शरद पवारांनी निर्णय घ्यावा आणि भाजपबरोबर चालावं, हे तुमची मानसिकता बनली होती आणि त्याला त्यांनी छेद दिला म्हणून तुमचा राग आहे त्यांच्यावर. म्हणजे तुमच्या मनासारखं शरद पवारांनी केलं नाही ह्याचा राग आहे तुमचा.
बाकी काही नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे सर निवडणूक आयोगाने जी टक्केवारी दिली त्या संदर्भात राष्ट्र वाढलेली आहे, इंडिया आयलँड अचानक वाढली आहे. इंडिया अलायन्सचे जे नेते आहेत ते राष्ट्रपतींना या संदर्भात असं आहे की जी टक्केवारी वाढते असं तुम्ही हे तर कबूल करता की ती मशीन आहे. फायनल फिगर तिथेच बाहेर पडतो, बरोबर आहे. ते सगळा फायनल रिपोर्ट एकत्र करून एका विधानसभेचा फायनल रिपोर्ट एकत्र केला की 6 विधानसभेचा फायनल रिपोर्ट करून एवढं 1 लाख मतदान झालं एवढं जाहीर करायला काहीच हरकत नाही. त्यात वाढ होतेच कशी? 4 दिवसांनी नाही, 11 दिवसांनी. ह्याच्यात 100 नाही 200% घोटाळा आहे. या निवडणुका फेअरनेसनी लढल्या जात नाहीत. कॅल्क्युलेटरचा बटन दाबल्यानंतर किती वेळात येतं कॅल्क्युलेटरची आकडेवारी? म्हणून तर यांना ते बॅलेट पेपरवर नको होतं, म्हणून तर यांना ते चिठ्ठ्या दाखवून त्या डब्यात टाकायचं ते नको होतं, कारण यांना हे प्लॅन करायचं होतं. एका मशीनवर किती मतदान झालंय तर त्या दिवशी मतदार ते सही होते, त्याच्यानंतर 4 दिवसांनी टक्केवारी कशी वाढू शकते? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. सीधे रस्ते की तेरी ये चाल है, गोलमाल है भाई, गोलमाल है. सर 17 तारखेला मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी त्यांना परवानगी शिवतीर्थावरती मिळालेली आहे. पहिलीच सभा मोदींची शिवतीर्थावर असणार आहे. मात्र महाविकास आघाडीची जी परवानगी आहे ती फेटाळलेली आहे. युडीने परमिशन युडीकडून परमिशन नाही, आता ते सत्तेत ते कुठेही परमिशन देऊ शकतात. महाविकास आघाडीला हे माहिती आहे की आपल्याला मिळणार नाही म्हणून. सत्तेचा गैरवापर करणं हा त्यांचा नैतिक अधिकार आहे, नैतिक. तर त्या दिवशी पवार साहेबांचा रोड शो आहे. 17 तारखेला पवार साहेबांचा रोड शो आहे. कुठे रोड शो? मुंबईमध्ये. नाही. सर राष्ट्रपतींना भेटण्यासाठी महाविकास आघाडीतले कोणकोणते नाही, मला माहिती नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह की साजिद पवार का बयान आया कि मैं शरद पवार का भतीजा था इसलिए मेरे साथ अन्याय किया, अगर लड़का होता तो अरे बहुत हो गया ना चुनाव. जितनी गालियाँ देनी थी दे दी ना तुमने. और तुम्ही इतने कौन बड़े हो? तुम्हारे वक्त तारार पाटिल था, तुम्हारे वक्त जयंत पाटिल था, तुम्हारे वक्त पद्मसिंह पाटिल थे, तुम्हारे वक्त विजय सिंह मोहिते पाटिल थे, तुम्हारे वक्त छगन भुजबल थे. वो लायक नहीं थे क्या उस पद के लिए? आप ही इकलौते बहुत ही बढ़िया काम करने वाले एक ही नेता थे क्या? ये सोच ही उनको पागल कर रही है. मुझे मुख्यमंत्री बनना है, मुझे मुख्यमंत्री बनना है. मुझे सिंहासन का एक डायलॉग याद आता है. एक ऐसी सत्यनारायण की पूजा चालू होती है और एक जो बहुत मुख्यमंत्री की चाहत रखता है वो जाता है और सत्यनारायण को बोलता है, जय सत्यनारायण, एकदा तरी मुख्यमंत्री बनवाच. ये पिक्चर है सामना. आगे उन्होंने ऐसा भी कहा कि शरद पवार हमारे लिए भगवान के समान. तो 15 दिन तो पहले के भगवान कुछ मानते नहीं हम इनको भाई. और उन्होंने ये भी कहा है कि 80 साल के शरद पवार हुए हैं, वो उन्होंने कब घर बैठना चाहिए वो उनका वैयक्तिक निर्णय है, पर्सनल. उसमें अजीत पवार नहीं, कोई इंटरफेयर नहीं कर सकता है. हम कार्यकर्ता 35 40 साल अगर दिए लोगों ने तो हमको पूछे बिना वो रिटायर भी नहीं हो सकते. हमारा अधिकार है उनके ऊपर एक नेता के नाते कि वो केवल उनका जो भी रिश्ता है उनका, मुझे मालूम नहीं रिश्ता क्या है. सिर्फ उनके नहीं है, वो हमारे भी है. और आज भी देखो इस उम्र में सबसे ज्यादा सभाएं किसने ली है? शरद पवार ने. तो उनका एनर्जी लेवल देखो, उनकी जिद देखो, जिद, विल पावर देखो. प्रकाश आंबेडकर ने आरोप लगाया कि शरद पवार और गिरिराज सिंह की जो है दिल्ली में बैठक हुई थी. किसने बैठक हुई थी ये सब किससे? गिरिराज राजनाथ सिंह के साथ बैठक हुई थी शरद पवार जी की 4 साल में दिल्ली में. मतलब जो अजित पवार ने स्टेटमेंट किया था कि 6 बार जो बैठक हुई थी उसके बाद भी घटना अभी
शरद पवार दिल्ली गए नहीं है। वो परसों जाने वाले करनाल, जिधर एक कैंडिडेट खड़ा है हमारा, उधर वो जाके उस कैंडिडेट के लिए कुछ भी, मेरे पास पूरा दौरा है उनका, और दौरे में पूरा आता है, ये आज इधर है, आज इधर है, आज इधर है, आज इधर है ही नहीं, दिल्ली गए ही नहीं। शरद पवार एक आदमी ऐसा है, कुछ भी बोलो हेडलाइन बच जाती है। आपको क्या लगता है कि प्रकाश आंबेडकर के पास ये जानकारी कैसे पहुंची होगी? मुझे नहीं मालूम प्रकाश आंबेडकर के पास कैसे पहुंची होगी। मैं इतना आपको बता सकता हूं कि शरद पवार जी पिछले 1 महीने से दिल्ली गए ही नहीं है। सर, जिस तरीके से हैदराबाद में नरोद राणा ने जो विवादित बयान दिया कि 15 सेकंड पुलिस को हटा दो, हिंदुओं में कितनी ताकत है मैं बता दूंगी। ये ऐसे बयान देके कुछ नहीं होता है। खामोखा तेड़ बनाना और दूसरों को आमंत्रित करना कि आ जाओ चलो लड़ते हैं, ये काम राणा कर रही है। ये अच्छा है, ये देश के लिए अच्छा है क्या बोलो। फिर उसमें से एक कहेगा अच्छा तुमको 15 मिनट चाहिए, हमको 10 मिनट दे दो, चालू हो गया। जो इनको चाहिए वो हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान। तो प्रधानमंत्री की आर्थिक सलाहकार परिषद ने जो एक डेटा जारी किया जिसके अंदर बताया कि हिंदुओं की आबादी जो है देश में कम हुई है और मुस्लिमों की आबादी जो है बढ़ी हुई है। उसका लॉजिक मैं दोपहर तक आपको बताऊंगा, मुझे इस पे बात करनी है, मैं ज़रा डाटा मंगाया हूँ। भाजपा ने आरोप लगाया कि 1993 के बॉम्ब ब्लास्ट के आरोपी जो है अमोल कीर्तिकर के प्रचार में शामिल थे, ऐसा आरोप उन्होंने लगाया। अभी कौन किसके साथ कौन से रैली में जाता है हमको क्या पता है। तो अमोल को क्या मालूम है कि मेरे रॅली में कितने लोग शामिल हो गए। तर आमचे पवार स्टेटमेंट करतात लोकांनी डोकं खाण्याला सुरुवात केली पाहिजे, अजून मतदान व्हायचं आहे, मुलाखत दिली आम्ही काँग्रेससोबत जाणार, पेपरमध्ये वाचलं सोनिया गांधी होत्या म्हणून ही भूमिका घेतली, अशा प्रकारचं स्टेटमेंट जे अजित पवारांनी केली। म्हणजे अजून निकाल लागायच्या आधी असं बोलतात पवार साहेब, यात नवीन काय रणनीती आहे हे शरद पवार सांगू शकतील। मग तुम्ही बोलताच कशा त्याच्यावर? शरद पवारांची रणनीती शरद पवार ठरवतील ना, तुम्हाला नाही समजत तर बोलू नका त्याच्यावरती। सर एकीकडे निवडणूक अधिकाऱ्यांच्या टक्केवारीवरती तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, तर दुसरीकडे गुजरातमध्ये एका उमेदवाराच्या मुलाने लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे, त्याबाबत तुम्ही ट्विट देखील केलेलं आहे, हायजॅक करण्याचा प्रयत्न, बोगस मतदान करण्याचं आवाहन। नाही, आता हे आम्ही काही विरोधी पक्षांनी केलेलं नाही, सत्ताधारी पक्षाचा उमेदवारचा मुलगा लाईव्ह स्ट्रीमिंग करतो की काय चालू आहे आतमध्ये। आता तुम्ही म्हणता ना ते हे करता येत नाही, काय हॅक करता येत नाही, ह्याने हॅक करूनच दाखवलं ना। आता काय बोलता बोला। मतांची टक्केवारी अशीच वाढवली जाते, हे अतिशय गंभीर आहे। जे काही त्या पोराने केलंय ते अतिशय गंभीर आहे, हा देशद्रोह आहे। देशाच्या भविष्याची निवडणूक, लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही एखादं मशीन ज्याच्याबद्दल इलेक्शन कमिशन अत्यंत गर्वाने सांगतं की हॅक होऊच शकत नाही, ते त्यांनी हॅकच करून दाखवलं। कसा विश्वास ठेवायचा निवडणुकांच्या ह्याच्यावर आणि कसा विश्वास ठेवायचा निवडणूक आयोगावर? सर पवारांचं म्हणणं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा दावा पवारांनी केला। 30 ते 35 जागा मिळतील। उभा महाराष्ट्र पालथा घालणारा ते एकमेव नेते आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातलं काय हवं आहे की त्यांच्या एवढी कोणालाच समजत नाही। त्यामुळे त्यांच्या बोलण्यातला काही वेगळं आहे असं मला वाटत नाही। म्हणून तर पंतप्रधान इतके वेळा येत आहेत आणि प्लस हिंदू मुसलमान करतायत। 2 करोड नोकऱ्यांबद्दल बोलतात का? महागाईबद्दल बोलतात का? पेट्रोलच्या भावाबद्दल बोलतात का? चायनाचं झालेलं आक्रमणाबद्दल बोलतात का? हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना। वाढलेली महागाई, पेट्रोल, डिझेल ह्याच्याबद्दल बोलतात। दैनंदिन जीवनावर माणसाच्या परिणाम करणारे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती बोलताना दिसतात का? भाजपचा एकही नेता। तुम्ही मुसलमानांना 500 रुपयांनी पेट्रोल देता आणि हिंदूंना 10 रुपयांनी देता का? तेव्हा तुम्हाला आठवत नाही का हिंदू मुसलमान?
मुसलमानांना साखर 500 रुपयांनी देता आणि हिंदूंना 5 रुपयांनी देता, असं कधी झालंय का? सगळं समान आहे ना. पेट्रोल हिंदू मुसलमान तेवढंच दर, साखर हिंदूला तोच दर, मुसलमानाला तोच दर, म्हणजे हे सगळं समान आहे. तर दोघं समान आहेत, मग कशाला भांडणं लावता? तुम्ही विशेष काय केलं हिंदूंचं? राम मंदिर तर बनणारच होतं. मंदिर बांधलं म्हणजे सब लढते हैं पेट के लिए. तुम्ही पोटाची भूक कशी मिटवणार आहात त्याच्याबद्दल बोला. आम्ही 80 कोटी जनतेला फुकट जेवण देतो, तुम्ही लोकांना परावलंबी बनवत आहात, म्हणजे तुमच्यावरती अवलंबून ठेवत आहात. हुकुमशाही आणण्याचा हा सर्वात मोठा मार्ग आहे. लोकांना भिकेला लावा, ते भीक मागत तुमच्याकडे येतील, तुम्ही भीक द्या, ते तुमचे गुलाम होतील. 400 पारचा नारा आहे. 400 पारचा नारा त्याच्यामुळेच अंगाशी आला. 400 पार, संविधान समंदर पार. संविधान बदलण्यासाठी जर हे प्रयोग केले जात असतील तर रक्त वाहेल, ते रक्ताचे नद्या वाहतील, पण संविधान बदललं नाही. संविधान कुठल्याही परिस्थितीत, हे 500 जागा जरी यांना आणल्या तरी यांना संविधान बदलता येणार नाही. या देशामध्ये सिव्हिल वॉर होईल, सिव्हिल वॉर. जर संविधानाला हात लावला, प्रिॲम्बल जे आहे, जो त्याचा गाभा आहे, त्या गाभ्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर इथे मनुवाद येतोय हे गृहीत धरा. आणि मनुवादाला विचार करणारे, विरोध करणारे इथे 85% लोकसंख्या आहे. तर मोदींचा 15 किलोमीटरचा रोड शो जो आहे तो मुंबईमध्ये असणार आहे. एकंदरीतच पाहायचं झालं तर संपूर्ण वारं फिरलंय का, आणि मोदींना सारखं सारखं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये यावं लागतं? वारं फिरलंय का, तर फिरलेलंच आहे. आता लोकांच्या मनामध्ये मतं फिक्स झालेली आहेत. आता लोकांची मतं काही बदलत नाहीत. व्यापाऱ्यांची GSTवर राग आहे. महिलांच्या मनात गॅसबद्दल राग आहे. महिलांच्या मनात जी काय फळभाजी, जी काय महागाई झाली आहे त्याच्याबद्दल राग आहे, तो आहेच. जो वाचणारा वर्ग आहे, जो युवा वर्ग आहे, जे अतिसुशिक्षित आहेत, त्यांना इलेक्ट्रॉनिक बॉन्ड समजतात नाही किती मोठा स्कॅम होता जगातला. त्याच्यामुळे सगळ्या विपरीत अवस्थेत त्यांना आता सुचतच नाही. आणि म्हणून ते पटकन बोलून गेले. आधी अदानी अंबानीचे पैसे टेम्पो भरून गेले होते, आणि मग राहुल गांधींनी विचारलं की ते टेम्पोनी पाठवतात ते तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला काय अनुभव आहे का? हे काय आरोप आहेत काय? राष्ट्रीय निवडणूक चालू आहे आणि तुम्हाला टेम्पोनी पैसे पाठवले, हे काय आरोप आहेत का? हास्यास्पद आहेत. सर, राजेंद्र विचारे विरुद्ध मस्के अशी लढाई आहे. मात्र आज कुठेतरी नाईक कुटुंब हे नवी मुंबईमध्ये उतरताना दिसले, प्रचारामध्ये, रॅलीमध्ये. आज एवढा राष्ट्रीय प्रश्न झाले, आता कसले निघले नवी मुंबईचे प्रश्न विचार. जिस प्रकार निवडणूक आयोग के ऊपर बार बार विरोधक के तरफ से किया जा रहा है, लेकिन आपने एक ट्वीट किया है कि गुजरात के एक मंत्री के बेटे ने लाइव स्ट्रीमिंग किया है मशीन का, तो उसने हैक ही किया है मशीन. तो मशीन हैक होता है, अगर हैक होता है तो मतदान बदला जा सकता है. और हम पहले से बोल रहे थे कि वो मशीन इज मैन्युअली ऑपरेटेड, उसमें वो चिप बनती है, ये बनता है, वो बनता है, वो सब आदमी बनाता है ना, इंसान बनाता है ना. और इंसान जो भी चीज़ बनाता है वो चिप रहती है, वो चिप कैसी आड़ी टेढ़ी करने की वो इंसान को समझता है. कोड कैसा निकाला जाता है सब समझता है. इसलिए तो हम मांग कर रहे थे कि तुम्हारी मशीन रहने दो, लेकिन वीवीपैट पे जो चिट्ठी आती है उसकी गिनती करो. नहीं किया उन्होंने. यही तो राज है. 6% मतदान बढ़ गया 11 दिन के बाद. कहते हैं ये कभी मुमकिन है क्या? आज सगळीकडे साहेबांच्या 4 वाक्यांचा वेगळ्या रीतीने अर्थ काढून साहेबांच्या तोंडातनं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असं टाकलं गेलं. त्याबाबत पक्षाचं म्हणजे आमचं स्पष्टीकरण असं आहे
की साहेब म्हणाले की सगळ्या पक्षांच्या समविचारी पक्षांचं एकत्रीकरण होईल. म्हणजे प्रत्येकजण ह्या जातीयवादाला ह्याला कंटाळलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप जवळ येण्याचे संकेत त्यांनी दिले की आमच्या आयडिओलॉजीज तर एक आहेत. ते एकत्र येण्याचं हे एकत्र येतात पण त्याच्यात विलीन होत नाही. त्यांनी विलिनीकरण हा शब्द कुठेही वापरलेला नाही. त्यांनी यू कॅन गेट टुगेदर फॉर्म अ युनियन बट यू विल नॉट बी, म्हणजे तुमचं आयडेंटिटी बाजूला ठेवून तुम्ही त्यांच्याबरोबर आज शक्य नाही. त्यामुळे कालचं जे शरद पवारांचं वाक्य हे ट्विस्ट करून दाखवलं जातं आहे. शरद पवार साहेब कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करणार नाहीत. हे अगदी स्पष्ट आहे. अंडर एनी सर्कमस्टन्सेस शरद पवारजी विल नॉट गो ऑल आउट अँड फ्लो विथ काँग्रेस. इंग्लिशचं मला तो शब्द विसरलो. मर्ज. शरद पवार अंडर any circumstances will be like a brotherly figure to Congress, with help Congress, because our ideologies are same. But under no circumstances we will be merging with Congress. So don't please, during it's voting season, people are going to vote day after tomorrow चालूच आहे सगळीकडे. असं असताना मर्जर होणार. मग सगळे नेते बोलायला लागले मर्जर होणार. काही मर्जर होणार नाही. आम्ही आहोत तसे आहोत, मजबूत आहोत. 84 वर्षाचा योद्धा तलवार काढून लढतोय. त्याला लढू द्या. तो लढणार म्हणजे लढणारच. ते मर्जर काय करणार नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे, जिस प्रकार बोला जा रहा है कि अफवाहें फैलाई जा रही है, कुछ अनर्थ निकलने जा रहे हैं और ऐसा कहा जा रहा है कि कांग्रेस में विलीन हो जाएंगे. ऐसी कोई बात नहीं है. उन्होंने कहा कि इस राष्ट्र में छोटे छोटे जो पक्ष है जो कांग्रेस के विचारधारा के नज़दीक है वो पक्ष और नज़दीक आएंगे और कांग्रेस को और मजबूती देंगे. क्योंकि देश का माहौल बिगड़ता हुआ माहौल देख के आपके पास पर्याय नहीं है. कांग्रेस की एक ही विचारधारा है जो इस देश को एक से रख सकती है. इसमें कुछ गलत का है ये तो मानता ही नहीं मैं. पर लेकिन उन्होंने कहीं पे भी मैं कांग्रेस में विलीन हो रहा हूं मेरी पार्टी के साथ ऐसा कहा नहीं है. और मैंने सूत्रों से जानकारी ली तो उन्होंने भी बताया कि ऐसी कोई बात नहीं. शरद पवार जी ने कहा ही नहीं था. उन्होंने कहा था एकत्रीकरण होगा. जैसे 4 दोस्त मिलते हैं और कुछ निर्णय लेते हैं उसको एकत्रीकरण बोलते हैं, पर बाद में घर में चले जाते हैं. कोई विलीनीकरण की बात हुई नहीं है. बहुत हंसी मजाक उड़ाई जा रही है. बहुत हमारे सब मित्र खुश है. आपकी खुशी रहने दो. आपकी खुशी 4 तारीख को आपको समझ में आएगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.